मित्रांनो, IDFC फर्स्ट बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्ही ते बघू शकताय, वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये ही भरती असणार आहे। जसं रिटेल बँकिंग झालं, प्रायव्हेट बँकिंग झालं, रूरल बँकिंग झालं, कॉर्पोरेट बँकिंग झालं, अशा अनेक साऱ्या वेगवेगळ्या पोस्ट आहे। आणि तुम्ही लेटेस्ट वॅकन्सी, न्यू अपॉर्च्युनिटीज बघितलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये जागा आहे। पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला अप्लाय करायचं असेल तर नवी मुंबई झालं, त्यानंतर तुम्ही ते वरती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल पुणे झालं, अशा अनेक ठिकाणी आहे। जसं की बघा, हे पुणे महाराष्ट्रामध्ये जॉब आहे, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हची सोपी प्रोफाईल आहे। महत्त्वाचं म्हणजे फ्रेशर्स आहात, अप्लाय करू शकताय। रूरल बँकिंग मध्ये तुम्ही जाताय तर गावाकडे तुम्ही आहात तरी वॅकन्सी आहे। जसं की बघा, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे, पुन्हा इथे बघा अंबेजोगाईमध्ये आहे, पुन्हा इथे बघा अकलूज महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे। तर भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे। कशा प्रकारे अप्लाय करायचं, कशा प्रकारे सर्च करायचं, डिटेलमध्ये समजून सांगतोय। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, IDFC फर्स्ट बँकेचं हे ऑफिशियल करिअर पेज आहे। यावर आपण आल्यानंतर भरपूर सारे इथे जॉब रिकमेंडेशन आपल्याला दिसून जातील। जसं की बघा, सगळ्यात पहिली वॅकन्सी पुणे महाराष्ट्राची आहे, मग चेन्नईमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये अनेक साऱ्या ठिकाणी आहेत। मग आपल्याला ज्या लोकेशनवर पाहिजे आहे त्या लोकेशनसाठी आपण सर्च करू शकतोय, किंवा तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा दिसतंय व्ह्यू मोर करतील तर तुम्हाला अजून लोकेशन दिसून जातील। अनेक ठिकाणी आहे, फक्त शोधायचे कष्ट आपल्याला घ्यावे लागणार आहे। किंवा तुम्ही डायरेक्ट समजा इथे प्रायव्हेट बँकिंग पाहिजे तर एक्सप्लोर यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मग पुन्हा वॅकन्सी दिसून जातील। जसं की बघा, गुजरातमध्ये आहे, इथे मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, चेन्नईमध्ये आहे, इथे बघा 3 वेगवेगळ्या लोकेशनवर अवेलेबल आहे। मग मी याच्यावर क्लिक करतोय, मग पुन्हा सगळी माहिती माझ्या समोर ओपन येते। त्यानंतर जर समजा तुम्हाला रूरल बँकिंग मध्ये जायचंय, गावाकडे जॉब बघताय, तर तुम्ही यावर क्लिक करू शकताय। मग तिथली सगळी माहिती आपल्या समोर आली आहे। मग समजा तुम्ही ते शोधताय, जसं की तुम्ही ते पुणे सर्च करताय, तर बघा पुण्यामध्ये जेवढ्या पण वॅकन्सी आहे सध्या 2 वेगवेगळ्या पोस्ट आहे। मग 2 व्हीलर लोन रिलेटेड आहे, क्रेडिट मॅनेजर रिलेटेड आहे, इथे अप्लाय करू शकताय। त्यानंतर मी मुंबई सर्च केलं तर मुंबईमध्ये पण आहे। तर अशा तुम्हाला सर्च करून घ्यायचं। जसं की ते आता नाशिकसाठी जॉब अवेलेबल नाही आहे, पण 2-3 दिवसामध्ये इथे पण तुम्हाला अपडेट येऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे। तुमच्या सिटीमध्ये एरियात असेल तर वेल अँड गुड, नाहीतर पुणे मुंबईसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। आता जी पहिली वॅकन्सी तुमच्यासाठी काढून ठेवली आहे ती अगदी सोपी आहे, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह लोन सेंटर। यासाठी तुमचं कस्टमर केअरचं काम असणार आहे। बँकेमध्ये हा जॉब असणार आहे, म्हणजे ऑफिशियल जॉब आहे। यासाठी तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, बघा फ्रेशर्स आहात, अप्लाय करू शकताय। एक्सपिरियन्स आहे तर चांगली संधी आहे। एनी ग्रॅज्युएट सायन्स, कॉमर्स, आर्ट्स काही तुमचं झालंय तरी अप्लाय करू शकताय। काम काय करायचं आहे तर जे पण यांचे कस्टमर्स आहे त्यांना माहिती द्यायची, त्यांना गाईड करायचं, असं तुमचं काम असणार आहे। ओके, अप्लाय कसं करायचं तर इथे बघा दिले अप्लाय नाव, यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय। सेम ॲज तुम्ही बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी अप्लाय करताय, जसं की अंबाजोगाई या ठिकाणी अप्लाय करताय, तर इथे पण बघा असोसिएट रिलेशनशिप मॅनेजर ही पोस्ट असणार आहे। यासाठी शिक्षण काय पाहिजे तर बॅचलर इन इंजिनिअरिंग झालंय, टेक्नॉलॉजी झालंय, मॅथ्स झालंय, कॉमर्स, आर्ट्स, सायन्स हे जर तुमचं झालंय तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर अकलूज महाराष्ट्रासाठी अप्लाय करायचं आहे, तर इथून पण तुम्ही सगळी माहिती बघू शकताय। मुंबईसाठी अप्लाय करायचं आहे तर इथून सुद्धा तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल। मुंबईसाठी जास्त ज्या पोस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलाय, बाकीच्या ठिकाणी एक्सपिरियन्स नाहीये तरी अप्लाय करू शकताय। त्यामुळे तुम्हाला चेक करून घ्यायचंय आपण ज्या पोस्टसाठी अप्लाय करतोय त्यासाठी आपण फिट आहोत की नाही। आणि जर तुम्ही एलिजिबल असाल तर अप्लाय करायचंय, जस्ट यावर क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून OTP मागवायचा आहे। OTP आल्यानंतर तो व्हेरीफाय करायचा आहे। मग तुमचे डिटेल्स टाकायचे आहे, मग तुमचं नाव, आडनाव, वय किती आहे, ॲड्रेस किती आहे, त्यानंतर तुमच्याकडे काय एक्सपिरियन्स असेल तर तो टाका, नाही तर तुमचे शैक्षणिक डिटेल्स जसं की तुमचे 10वी कधी झालंय, किती मार्क पडले, क्वेश्चन असेल ते टाकून तुम्हाला इथे सबमिट करायचे। अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे, बिंदास अप्लाय करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।